विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हिंदुत्वाच्या नावावर लुटीचा कार्यक्रम सुरू. जागे व्हा, राम मंदिर चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. तर 18 तारखेला नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार. फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड. भाजप ठाकरे सेना आमनेसामने येण्याची शक्यता. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारसह मंदिर ट्रस्टला नोटीस. तर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे एसआयटीला आदेश. 20 जुलैला पुढील सुनावणी होईल. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयात भेट घेत जखमींची विचारपूस. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. शरद पवारांनाही मागे टाकलं. तुमच्या घरातील प्रेम प्रकरण महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. अयोध्या पौड यांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टेकरांना शिवसैनिकांचा फोन. पक्षांतर का केलं, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांनी आष्टेकरांना सुनावलं. गिरिजा घरातून जाताना स्त्रीधन 10 ते 12 बॅग कपडे भरून घेऊन गेली. त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं आरोप. यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार. सुनेनं केलेल्या आरोपांनंतर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. विनायक राऊतांचं पोलीस संरक्षण काढलं. संरक्षण कायम ठेवण्याची विनायक राऊतांची पत्राद्वारे मागणी. संरक्षण शाखा 1 कडून मागणी अमान्य. संरक्षण पुन्हा देण्यास नकार. मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांना माझा जाहीर पाठिंबा. जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका. सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वात 20 जुलैला संसदेवर मोर्चा. सर्व पक्षांनी एकत्र येत आंदोलनात सहभागी व्हावं, ठाकरेंचं आवाहन. ठाण्यात भर रस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला. 3 नाका परिसरातील घटना. थरारक व्हिडिओ व्हायरल. सुदैवानं दुचाकीवर प्रवास करणारे थोडक्यात बचावले. मुंबईच्या पायधुनीतील नराधमाला आज कोर्टात हजर करणार. एका गोदामातील वॉचमॅनकडून 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींना धक्का. 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र. तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. तुर्भे परिसरातून ताज हॉटेलला धमकीचा फोन. दाऊदने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी. तपासणीनंतर काही आढळून आलं नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक सज्ज. तपास सुरू. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमधून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ. दर्शनासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी. दौंडच्या वरवण गावात आज पालखीचा मुक्काम असणार आहे. थायलंडच्या बँकॉकमध्ये विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.